श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लाल किताबातील काही उपाय। कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन पडले, त्याच्यानंतर कित्येक व्यक्तीच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि कित्येक व्यक्तींचे व्यवसाय डबघाईला आलेले आहेत। लाल किताब या पुस्तकात तुमचे आयुष्य सुखी करण्यासाठी आणि अनेक समस्यांवर मात करण्यासाठी अनेक विधी उपाय सांगितले गेले आहेत। तर ती समस्या तुमच्या कामाशी संबंधित असो किंवा व्यक्तिगत आयुष्याशी, लाल किताब या ग्रंथातील उपाय अवलंबल्यास नशिबाची साथ तर लाभतेच, सोबत धनप्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात। चला तर मग जाणून घेऊयात असे काही उपाय जे तुमच्या आयुष्यात सुख समाधानासोबत समृद्धीही येते। 1. व्यवसायात होईल उत्तम नफा। घरात किंवा व्यापारात मंदी असेल तर लाल किताबामध्ये सांगितला गेलेला हा उपाय तुमच्या आयुष्याला अतिशय लाभदायक ठरू शकतो। त्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जमिनीवर बसून भोजन करावे। शनिवारच्या दिवशी वाहत्या नदीच्या पाण्यात अक्रोड किंवा नारळ अर्पण करावा। असे केल्यास घरातील सदस्यांच्या आयुष्यात प्रगती होईल व प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होऊ लागेल, तसेच संकटापासून मुक्ती मिळेल। 2. आजारापासून होईल सुटका। जर घरातील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी आहे व तिच्या तब्येतीत काही सुधारणा होत नसेल किंवा औषध उपचाराचा काहीच परिणाम होत नसेल तर रविवारच्या दिवशी तांब्याचा चौकोनी तुकडा जमिनीमध्ये पुरावा। असे केल्यास आजारी व्यक्ती लवकर बरी होऊ लागते, तसेच औषधाचा चांगला परिणाम होतो। परंतु लक्षात ठेवा, व्यक्तीच्या आजारपणात वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। 3. कुटुंबातील सदस्यांची होईल प्रगती। धनवृद्धी होण्यासाठी समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही तुमच्या खिशात किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता, जसे की तिजोरी किंवा कपाट, यामध्ये पैशासोबत चांदीचा चौकोनी तुकडा किंवा चांदीचा गोळा आणि चांदीचा हत्ती ठेवावा। या सर्व गोष्टी तिथे ठेवण्यामुळे लक्ष्मी मातेजवळ ठेवून प्रार्थना करावी। असे केल्यास धनवृद्धी होते, तसेच कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते। 4. कर्जापासून मिळेल मुक्ती। जर कर्ज सातत्याने वाढत असेल तर रोज कावळ्याला चपाती खाऊ घाला, तसेच रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाजवळ पलंगाखाली एका भांड्यात जव ठेवून द्या। सकाळी ते जव गरिबांमध्ये वाटून टाका किंवा जनावरांना खाऊ घाला। असे केल्यास आर्थिक मंदी हळूहळू नाहीशी होईल आणि कर्जापासून मुक्ती मिळेल, असे लाल किताब या ग्रंथात सांगितले गेले आहे। 5. धनप्राप्तीचे मार्ग होतील मोकळे। जर तुमच्या उत्पन्नात वाढ होत नसेल किंवा धनप्राप्तीचे सर्व स्रोत बंद झाले असतील तर लाल किताब या ग्रंथानुसार शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या समोर सोन्याचे दागिने ठेवून त्यावर केशराचा टिळा लावावा। मग कनकधारा स्तोत्राचे वाचन करावे, तसेच रोज घराबाहेर पडताना कपाळाला केशराचा टिळा लावावा। असे केल्यास तुम्हाला नोकरीमध्ये नवीन संधी प्राप्त होतील, तसेच धनप्राप्तीचे मार्ग विस्तारित होतील। 6. नशिबाची लागेल साथ। जर नशीब तुम्हाला साथ देत नसेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे गुंतवत आहात ती कामे बिघडत असतील तर तुमच्या आजूबाजूला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तींना अन्न खाऊ घालावे व पूर्वजांचे स्मरण करावे। सोबतच दररोज कुत्र्याची सेवा करून त्याला खाऊ पिऊ घालावे। असे सातत्याने केल्यास नशिबाची साथ तुम्हाला लाभेल, त्याचबरोबर अडकलेले पैसे देखील प्राप्त होतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ।